नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनल योजना करू या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती. एकंदरीत मित्रांनो, आपण जर पाहिलं तर PM किसान योजना आणि या PM किसान महासन्मान निधी योजनेचा हप्ता अखेर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सकाळी 11 वाजता जमा होणार आहे का, संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊ आणि नेमकी तारीख खरंच जाहीर झालेली आहे का या संदर्भात सुद्धा आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करू. संपूर्ण बातमी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. तर आपण पाहत आहात योजना करू लोकप्रिय यूट्यूब चॅनल. आता सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका. तर मित्रांनो, आता PM किसान योजनेचा हप्ता जो आहे तो या कारणास्तव बंद पडू शकतो. ते कारण कोणतं आहे जाणून घेऊ संपूर्ण माहिती. तर बऱ्याचदा शेतकऱ्यांच्या बँक खात्याची माहिती अपूर्ण असते, आधार कार्डला बँक लिंक नसते. त्या कारणास्तव अनेक शेतकरी बांधवांना यामध्ये अडचणी येत असतात. जसं की अनेक शेतकरी बांधव प्रतीक्षेत आहेत 20व्या हप्त्यासाठी, पण आधार कार्डला बँक लिंक नसल्यामुळे अनेक शेतकरी बांधवांना हे जे हप्त्याचं वितरण आहे ते होत नाही, हप्ता तुमच्या खात्यामध्ये येत नाही. मित्रांनो, हे काम करणं तुम्हाला गरजेचं आहे आणि अखेर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता 20व्या हप्त्याचं वितरण थेट होणार आहे. मित्रांनो, तुम्हाला एक काम करायचं आहे. सुरुवातीस तुम्हाला आपल्या योजना करू लोकप्रिय यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. दुसरं म्हणजे आपल्याला लँड व्हेरिफिकेशन, तसेच EKYC आणि नवीन ॲड झालेलं शेतकरी ओळखपत्र, हे दोन्ही प्रॉब्लेम दुरुस्त करणं अत्यंत महत्त्वाचं. 2-3 प्रॉब्लेम हे दुरुस्त करणं फार महत्त्वाचे आहेत. हे 2-3 कामे दुरुस्त करा. आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनल योजना करू लोकप्रिय यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला ऑल प्रेस करा. दुसरं म्हणजे मित्रांनो, हे 2-3 कामे जे आहेत मी सांगितल्याप्रमाणे पूर्ण करा, जेणेकरून तुम्हाला हप्त्याचं वितरण योग्यरित्या येईल. तर मित्रांनो, हे 2-3 कामे तुम्हाला पूर्ण करणे गरजेचंच आहे, अन्यथा तुम्हाला हप्त्याचा लाभ मिळणार नाही. त्या अनुषंगाने मित्रांनो, हे काम तुम्ही करणं फार महत्त्वाचं ठरणार आहे. तर आधार कार्डला बँक लिंक वगैरे सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.